नमस्कार, मी मयुरी भारदे. तुम्ही बघत आहात दी कोर इन्फिनिटी अकॅडमीचं यूट्यूब चॅनल. आजूबाजूला आपण बोलतो आपल्या देशाबद्दल किंवा परदेशाबद्दल. हे रोजच्या वापरातले आपले शब्द असतात. ते म्हणजे देश, राष्ट्र, राज्य, ज्याला इंग्रजीमध्ये बऱ्याच वेळा स्टेट, नेशन किंवा कंट्री अशा शब्दांनी सुद्धा आपण उल्लेख करतो. पण नेमका हा शब्द, या शब्दांपैकी कोणता शब्द आपण वापरला पाहिजे, कोणता शब्द जास्त योग्य आहे, असे काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण संकल्पना किंवा मूलभूत संकल्पनेच्या अनुषंगाने राज्य ही संकल्पना आज समजून घेणार आहोत. आता राज्य हे आज आपण बघितलं, मग पूर्वीच्या काळी राज्य नव्हतं का? पूर्वीच्या काळी अमुक तमुक राजाचं राज्य होतं, अमुक तमुक राजाचं साम्राज्य होतं, असे काही शब्दप्रयोग आपण गोष्टी स्वरूपात इतिहासामध्ये ऐकलेले आहेच. पण मग त्या राज्यापासून आज जो भारत नावाचं राज्य आहे, किंवा जवळजवळ 190 अधिक अशी राज्य जगामध्ये पसरलेली आहेत. मग नेमकं कोणतं राज्य हे चांगलं राज्य आहे किंवा कोणतं राज्य हे राज्याच्या व्याख्येमध्ये बसतं? पूर्वी जे होते त्याला किंगडम्स असं म्हटलं जाऊ शकतं किंवा एम्पायर्स असं म्हटलं जाऊ शकतं. पण ते म्हणजेच आजची ही राज्य संकल्पना आहे का? त्याच्यामध्ये काय फरक आहे तर चला बघूया. राज्य ही संकल्पना, त्याची सुरुवात आपल्याला म्हणता येईल की आधुनिक राज्य ज्याला आपण म्हणतो त्याची सुरुवात किंवा त्याची पाळंमुळं आपल्याला युरोप खंडाचा जो 17व्या शतकातला 16व्या शतकातला असणारा इतिहास आहे त्याच्यामध्ये सापडतात. सलग 3 वर्ष युरोपमध्ये युद्ध झाली आणि त्याचा शेवट 1648 मध्ये झाला, तो म्हणजे वेस्टफालियाचा करार. त्या करारापासून आपल्याला ह्या आधुनिक राज्य ह्या संकल्पनेचा पाया रचला गेला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्याचा संबंध भारत आणि भारताच्या इतिहासाशी नाहीच असं म्हणता येणार नाही. पण शेवटी ह्या ज्या संकल्पना आहेत या पाश्चिमात्य आहेत आणि त्या पाश्चिमात्य संकल्पनांचा उगम हा युरोप खंडामध्ये आपल्याला सापडतो. आणि युरोपामधनं जे आले सर्व विविध राज्यकर्ते, त्याच्यामध्ये इंग्रज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, अशा युरोपियनांबरोबर ही साम्राज्यवादी आणि वसाहतवादाबरोबर या काही पाश्चिमात्य संकल्पनांचा सुद्धा प्रसार झाला. त्यातलीच ही संकल्पना आहे ती म्हणजे राज्य. तर त्याची सुरुवात झाली त्यावेळेस राष्ट्र ही संकल्पना त्यापासून प्रबळ व्हायला लागली. आता आपण म्हणतो भारत राष्ट्र, भारत देश, भारत राज्य, हे जरी बोली भाषेमध्ये आपण समानार्थी शब्द वापरत असलो तरी त्याच्यामध्ये फरक आहे. फरक मूळ स्वरूपातला सोप्या शब्दात सांगायचा झाला तर राष्ट्र ही संकल्पना ज्यावेळेस आपण बोलतो तेव्हा त्या संकल्पनेचा संबंध सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा धार्मिक, भाषिक अशा काहीतरी संकल्पनांचा एकत्रितरित्या लोकांचा समूह, ज्यावेळेस आपण एकसारखे धर्माचे लोक आहोत किंवा एकसारखी भाषा बोलणारे लोक आहोत, एका वंशाचे लोक आहोत आणि ते आपण एकत्र येऊन जे राजकीय एकक या अनुषंगाने पॉलिटिकल युनिट म्हणून जे स्थापन करतो ते म्हणजे राष्ट्र. पण राष्ट्र ही संकल्पना थोडीशी संकुचित समजली जाऊ लागली काळानुरूप, कारण त्याच्यामध्ये एकसारखेपणा असणं फार महत्त्वाचं ठरत गेलं. आणि जसं जसं वसाहतवाद, साम्राज्यवाद पुढे पुढे सर्व जगभर पसरला, त्याच्याबरोबर या संकल्पनांवरती सुद्धा संशोधन आणि त्याच्यावरती विचार मांडणं सुरू झालं. त्याच्यातून पुढे आली ती म्हणजे राज्य संकल्पना, जिला आपण म्हटलो मगाशीच की ही आधुनिक संकल्पना आहे. मग एकसारखेपणा पाहिजे कुठला तरी सांस्कृतिक किंवा भाषिक, पण मग वेगळेपणा असेल तर काय? तर याचा संबंध थोडासा आपल्याला सापडतो, तो म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती किंवा अमेरिकेची जी स्थापना झाली एक राज्य म्हणून, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याच्यामध्ये थोडंसं सापडतं. काही त्याची पाळंमुळं आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सुद्धा सापडतात. तर या सर्वाच्या आजूबाजूनी प्रगत आणि आधुनिक झालेली ही जी राज्य संकल्पना आहे ती राष्ट्र संकल्पनेपेक्षा वेगळी कशी आहे? तर राज्य स्थापन करायचं असेल तर तुम्हाला एकसारखेपणा वंशाचा, भाषेचा, धर्माचा इत्यादीचा आवश्यक नसतो. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर भारतामध्ये 35 किलोमीटर 25 किलोमीटर गेलो की भाषेचा टोन बदलतो, शब्दांचा वापर बदलतो आणि भाषासुद्धा भारतामध्ये अनेक पद्धतीच्या बोलल्या जातात. त्याच्यामध्ये अनेक आपल्याला सब टाईप्ससुद्धा दिसून येतात. धर्म, त्या पद्धतीची विविधता सुद्धा भारतामध्ये आहे. धर्माची विविधता आहे, वंशाची विविधता आहे, भाषेची आहे, पेहरावाची आहे, खानपानाची आहे, भौगोलिक आहे. मग असं जर म्हटलं तर महाराष्ट्र
मराठी बोलणारं राज्य आहे म्हणून त्याचं वेगळं राष्ट्र राज्य स्थापन झालं पाहिजे का? तर इथे मी जो शब्द बोलते आहे तो म्हणजे राष्ट्र राज्य संकल्पना, त्याला नाव आहे ते म्हणजे नेशन स्टेट. तर अशा पद्धतीची ही आधुनिक संकल्पना राज्य ते स्थापन करण्यासाठी 4 प्रमुख घटक लागतात. एक एक करून तो घटक समजून घेऊया. पहिला घटक आहे तो म्हणजे आहे लोकसंख्या किंवा लोक. राज्य स्थापन करण्यासाठी तुम्हाला आम्ही एकत्र येऊन एक राजकीय एकक नावाचं राज्य स्थापन करत आहोत ही भावना लोकांमध्ये असली पाहिजे. मग असा काही नियम आहे का हो की अमुक तमुक लाख लोक राज्य स्थापन करण्यासाठी लागतात किंवा कोटीच्या भाषेत बोलायचं झालं तर असा नियम नाही. लोकसंख्या ही कमी असू शकते, काही लाखांची असू शकते, काही कोटींची असू शकते. म्हणूनच आपल्याला लोकसंख्येच्या तुरळक असणारा मालदीवसारखा देशही आढळतो आणि प्रचंड लोकसंख्या असणारा भारत नावाचा आपल्याला सुद्धा राष्ट्रराज्य सापडतं. हा झाला पहिला क्रायटेरिया किंवा पहिला घटक. दुसरा घटक कोणता आवश्यक आहे राज्य स्थापन करण्यासाठी तर तो म्हणजे प्रदेश किंवा भूप्रदेश. मग हा भूप्रदेश जो आहे तो आपल्याला किती लागतो? काही स्क्वेअर किलोमीटर्सचा लागेल, लाख स्क्वेअर किलोमीटर्सचा लागेल, किती लागेल? तर त्याच्यासाठी सुद्धा कुठलीही बंधन असं नाही, कमीत कमी किती प्रदेश पाहिजे असा नियम नाही. म्हणून पुन्हा उदाहरण घ्यायचं झालं तर समजा आपण युरोप खंडातलं व्हॅटिकन सिटी नावाचं उदाहरण घेऊ शकतो आणि सगळ्यात जगातला मोठा भूप्रदेश असणारा जर राज्य आपण घेतलं तर रशियासारखं राज्य सुद्धा आपण घेऊ शकतो. तो प्रदेशाचं सुद्धा लिमिट राज्य स्थापन करण्यासाठी नाही. मग हे राज्याची भूसीमा कोण ठरवणार आणि ह्या भूसीमेच्या संदर्भामध्ये ही माझी भूसीमा आहे असं लोक एकत्र येऊन जर म्हणत असतील तर ते कसं ठरवणार? तर त्याच्यासाठी भूप्रदेशामधला एक सब पॉइंट आपल्याला महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे त्याला मिळणारं रेकॉग्निशन. तुमचा राज्य जिथे तुम्ही स्थापन करताय लोक एकत्र येऊन त्याच्या आजूबाजूला काही राज्य असणार आहेत, पॉलिटिकल युनिट्स असणार आहेत. त्यांनी तुमच्या ह्या आंतरराष्ट्रीय तुमची जी काही सीमारेषा तुम्ही म्हणता आहात त्याला मान्यता देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जगाच्या राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या संस्था असतात, जसं आजच्या काळामध्ये बोलायचं झालं तर युनायटेड नेशन्स म्हणजेच राष्ट्रसंघ नावाची संस्था आहे, तिचं रेकॉग्निशन मिळणं गरजेचं असतं. काही जागतिक महासत्ता असतात, त्यांचं रेकॉग्निशन मिळणं गरजेचं असतं आणि मग ही टेरिटरी किंवा भूजमीन जी आहे ती त्याच्यामध्ये राज्याचा भाग म्हणून होते. तिसरा महत्त्वाचा घटक आहे राज्य स्थापनेसाठी तो आहे सरकार. आता हे सरकार कशा पद्धतीचं असू शकतं म्हणजे तिथे अध्यक्षीय लोकशाही असेल, लोकशाही असेल का नसेल, की तिथे कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की असेल, हे तिथल्या लोकांनी जे पहिला घटक आपण बोललो लोक एकत्र येऊन ते राज्य स्थापन करणार आहेत त्यांनी ठरवायचं आहे की इथे कशा पद्धतीचं सरकार असणार आहे. सरकार असणं आवश्यक आहे. सरकार असेल तरच राज्य स्थापनेचा महत्त्वाचा जो घटक आहे तो जर असेल तरच राज्य स्थापना होऊ शकते आहे. आणि चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सार्वभौमत्व, ज्याला आपण सॉव्हरेनिटी असं म्हणतो. आता हे सार्वभौमत्व कशा पद्धतीचं हवंय तर सार्वभौमत्वाची एक थोडक्यात अर्थ आपल्याला बघायचा झाला तर त्याचा अर्थ असा होतो की एक प्रकारचं व्यक्ती म्हणून जसं व्यक्तीला स्वातंत्र्याचं असणं महत्त्वाचं आहे तसं तुमचं राज्य म्हणून तुम्हाला काही स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये अंतर्गत स्वातंत्र्य आणि बाह्य स्वातंत्र्य, ज्याच्यामध्ये लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या भल्यासाठी किंवा तुमच्या राज्याच्या भल्यासाठी जे निर्णय घेणं गरजेचं आहे त्याचं स्वातंत्र्य तुमच्या सरकारला असलं पाहिजे. आणि परराष्ट्र तुमच्या राष्ट्रहिताचं संरक्षण करण्यासंदर्भामध्ये ज्या पद्धतीचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला असलं पाहिजे तर तुम्हाला सॉव्हरीन किंवा तुम्ही सार्वभौम आहात असं म्हटलं जातं. तर पुन्हा एकदा रिवाइज करूया. राज्य स्थापन करण्यासाठी किंवा राज्य म्हणून तुम्हाला दर्जा मिळण्यासाठी 4 घटक आवश्यक आहे. लोकसंख्या, जमीन ज्याला आपण टेरिटरी असं म्हणू शकतो, पॉप्युलेशन, टेरिटरी. तिसरं आहे ते म्हणजे सरकार, गव्हर्नमेंट. आणि चौथं आहे ते म्हणजे सॉव्हरेनिटी म्हणजेच सार्वभौमत्व. हे 4 घटक एकत्र आले की राज्य स्थापन होतं. ह्याला आजच्या नवीन आधुनिक काळामध्ये राष्ट्रराज्य संकल्पना असं म्हणतात, पण बोली भाषेमध्ये बऱ्याच वेळा त्याला राष्ट्र किंवा राज्य किंवा राष्ट्रराज्य असं संबोधित केलं जातं. पण हे संबोधित करताना आजच्या लेक्चरनंतर कृपया राष्ट्र आणि राज्य ह्या 2 एकच संकल्पना आहेत असा समज किंवा अशा पद्धतीचा वापर आपण करणं टाळलं पाहिजे. मग आता भारताचा स्वातंत्र्य इतिहास जवळजवळ 200 वर्ष आपण झगडा दिलेला आहे भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. मग भारत जे स्वातंत्र्य भारताला मिळालं 15 ऑगस्ट 1947ला त्यानंतर काय स्थापन झालेलं आहे तर भारत हे एक राष्ट्रराज्य किंवा एक स्वतंत्र राज्य
सार्वभौम राज्य स्थापन झालेलं आहे. तुम्ही जर आपल्या राज्यघटनेचा अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर रिपब्लिक डेमोक्रेटिक रिपब्लिक असा उल्लेख आपल्याला आढळतो. ते काय आहे तर ही राज्य कशा पद्धतीचं असणार आहे हे सांगण्यासाठीचं आपलं वैशिष्ट्य आहे आपल्या राज्याचं. तर हे करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्र राज्य या संकल्पना जरी आपण जोडून वापरत असलो किंवा एकाच अर्थानं वापरत असलो तरी सुद्धा ते म्हणजेच सरकार का नाही. कारण स्वातंत्र्यापासून आपण भारताचंच पुन्हा एकदा उदाहरण घेऊया. वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सरकारं येऊन गेलेली आहेत. कधीच्या मधल्या काळामध्ये असंही झालेलं आहे की कुठल्या तरी अपघातामुळे किंवा पदावरती असताना मृत्यू झाल्यामुळे सरकार बरखास्त करून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काही कालावधी गेलेला आहे. मग म्हणजे भारत राज्य राहत नाही का तर असा त्याचा अर्थ होत नाही. राज्य ही कायमस्वरूपी राहणारी अशी संकल्पना आहे. त्याच्यामध्ये बदल होत असतो तो म्हणजे सरकारचा बदल होत असतो. कारण दर 5 वर्षांनी नवीन इलेक्शन्स होतात. भारतामध्ये लोकशाही ही संसदीय लोकशाही असल्यामुळे 5 वर्षांनी आपल्याला हा चेंज होताना दिसून येतो. पण सरकार जरी बरखास्त झालं तरी राज्य बरखास्त होत नसतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये अजून एक करंटमध्ये रेफरन्समध्ये असलेला इश्यू आहे तो म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध सुरू आहे. आता गेली कित्येक महिने हे युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इस्रायल हे एक स्टेट आहे, हे एक राज्य आहे, पण पॅलेस्टाईनला अजून राज्याचा दर्जा नाही आहे. तुम्ही कदाचित न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्ही बघितलं असेल की 2 राज्य स्थापन झाली पाहिजे अशा काही राज्यांनी मान्यता दिलेली आहे. भारताचा त्याच्यावरचा स्टँड काय आहे, काय तुम्हाला वाटतं? तर मला मी एक तुम्हाला छोटासा होमवर्क देते आहे किंवा तुम्हाला काय माहिती आहे त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की पॅलेस्टाईनचा दर्जा आजच्या घडीला आजच्या मितीला काय आहे. ते राज्य आहे, राष्ट्र आहे का लोकांचा जमाव आहे? तुम्हाला काय माहिती आहे ती माहिती तेवढी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर ही राज्य संकल्पना जशी आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला तसा तुमच्या मनामध्ये जर अजून कुठली संकल्पना सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये तुम्हाला आम्ही समजून सांगायला हवी असेल तर ते विषय सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि सरते शेवटी एकच सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टॉपिक्स तुम्हाला हवे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. थँक्यू.